हॅलो गाईज, कसे आहात सगळे. सो आज मी फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवायचं ट्राय करणार आहे. सो एव्हरी टाईम माझी मम्मीच बनवते आणि आता आज आहे होळी. सो मी विचार करते पुरणपोळी मी बनवते. सो मम्मीने मस्तपैकी डाळ आधी शिजवून ठेवली होती. सो माझ्याकडून फर्स्ट स्टेप ही स्किप झाली. त्याच्यानंतर सेकंड स्टेप होती की मला ती डाळ आहे ती प्रॉपर अशी वाटायची होती. सो मी आमच्याकडे हे भांडं आहे पुरणपोळीचं वाटण्याचं, त्याच्यामध्ये आम्ही डाळ मस्तपैकी वाटली. आधीच्या काळामध्ये माझी मम्मी आधी जे काही काय बोलतात ते पाटणा होता त्याच्यावरती करायची, वरवंटा काय असतो ना त्याच्यावरती. त्याच्यानंतर मी गूळसुद्धा छान प्रकारे किसून घेतला किसणीने आणि त्याच्यानंतर मी मैदा स्किप केला आणि गव्हाचं पीठच ॲड करायचं ट्राय केलं बिकॉज ऑफ अवर हेल्थ, कारण की मैदा इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. त्याच्यानंतर मम्मी बोलली की त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाक, त्याच्यामध्ये पिवळासा रंग येईल. सो मी हळदीचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान प्रकारे पीठ असं मळून घेतलं. सो जसं आपण नॉर्मल पीठ मळतो तसंच मी मळलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि चांगलं सॉफ्ट असं पीठ झालं होतं. त्याच्यानंतर ते मी झाकून ठेवलं आणि आता आपल्याला जे काही पुरणपोळीचं जे पुरण आहे ते बनवायचं होतं, त्याच्यामुळे तो जो काही गूळ मी किसून टाकला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला. पण त्याच्यानंतर जे काही मेन स्टेप आहे, जे गूळ जे मेल्ट होऊन त्याला खूप सारा टाईम आपल्याला गॅसवरती ठेवायचं असतो आणि हेच खूप मोठं टास्क असतो. सो हेच मेन प्रॉपर बनणं इज इम्पॉर्टंट. सो ते सुद्धा माझं छान बनलं होतं. सो आय एम हॅपी. त्याच्यानंतर मग मी पुरणपोळी करायला स्टार्ट केलं आणि माझं पीठ बघा किती सॉफ्ट झालं आहे. सो चला आता मी फर्स्ट टाईम पुरणपोळी बनवते आहे. मम्मी बोलली जसं मोदक करतो तसंच मोदकासारखं आपण त्याचं करायचं होतं बॅटर. सो मी तसंच ट्राय केलं आणि अशा प्रकारे माझी पुरणपोळी न तुटता फर्स्ट टाईम बनली अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि जरा तूप वगैरे लावलं आणि छान झाली. फर्स्ट अटेम्प्ट इज नॉट बॅड. सो थँक्यू फॉर वॉचिंग.